नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातम्या गावाकडच्या मध्ये मी मिनल माळी मडवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। पाहूयात गावाकडील काही महत्त्वाच्या बातम्या। महाराष्ट्र राज्य मोटर वाहन विभाग कर्मचारी संघटनेने पुकारलेल्या एक दिवसीय राज्यव्यापी संपाला छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील म्हणजेच आरटीओ मधील जनतेशी संबंधित सर्व कामकाज पूर्णपणे ठप्प झालं। कार्यालयातील सर्व सेवा खिडक्या बंद असल्याने वाहन नोंदणी, परवाने आणि विविध दाखल्यांसह अनेक कामे रखडली। कार्यालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित असले तरी कर्मचारी वर्ग संपात सहभागी झाल्याने नागरिकांची कामे होऊ शकली नाहीत। दरम्यान काम न झाल्याने अनेक नागरिकांना निराश होऊन परतावं लागलं। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। प्रादेशिक परिवहन कार्यालय छत्रपती संभाजीनगर। नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। आपण आहोत छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय। इथे तुम्ही बघू शकता आज इथं सगळा शुकशुकाट आहे। आज कर्मचारी संघटनेचा आज लाक्षणिक संप आहे। बघून घेऊया आपण कसा इकडे सगळे कामकाज कसे ठप्प झाले आहेत। बघू शकता आपण इथे जे काउंटर आहे ते सर्व खिडक्याचे काउंटर आज बंद आहे। काही त्यांचा लाक्षणिक संप असल्यामुळे इथे कोणतेही कर्मचारी इथे हजर नाही। कक्ष क्रमांक 19 तसेच कक्ष क्रमांक 20 रोपाल आज कुठलाही कर्मचारी आलेला नाही। आपण काम नाही आता कुछ काम नाही मग बघू शकता आज हा जो आरटीओ जे कार्यालय आहे पूर्ण हा गजबजलेला असतो, परंतु आज त्यांचा लाक्षणिक संप असल्यामुळे सगळीकडे शुकशुकाट दिसत आहे। पण आरटीओ साहेबांशी आपण जाणून घेऊया, आरटीओ जे आहे त्यांच्याला जाणून घेऊया आजच्या संपाचा काय परिणाम झाला तो कामकाजावर। प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचा विचारूया आजच्या संपाचा काय परिणाम झाला तो। आज तुमच्या ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये आज एक दिवसीय कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप होता। त्या संपाचा आज तुमच्या दैनंदिन कामकाजावरती काय परिणाम झाला? आज लाक्षणिक संप असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या लाक्षणिक संपामुळे आज बऱ्याच लोकांना येऊन परत जावं लागलं। त्यांची जी काही कार्यालयीन कामं होती ती काय त्याची आज आम्ही पूर्ण करू शकलो नाही। उद्या ज्यावेळेस कर्मचारी ऑफिसमध्ये येतील त्यांची लॉगिन चालू होती त्यावेळेस ते पुढील काम करता येईल। तुम्हाला असं वाटत नाही की आज कामकाज खूप रखडलेलं आहे, आजचं काम उद्यावरती गेलेलं आहे? निश्चितच आजचं काम उद्यावर गेलेलं आहे। कर्मचारी नसल्यामुळे काम होऊ शकलं नाही, आजचं काम उद्यावर। जे जनताचे काम होते ते आज तुम्हाला येऊन भेटले तर त्यांचं कसं होतं, बिहेवियर कसं होतं? आजच्या रोष वगैरे होता का, काय होता का परत गेले? पहिल्या दिवस असल्यामुळे त्यांचा रोष वगैरे काही नव्हता, परंतु त्यांनी एक नाराजी प्रकट केली की आम्ही इतक्या लांब आलो परंतु आमचं काम काय होऊ शकलं नाही, त्यामुळे थोडीशी नाराजी जनतेमध्ये होती। ठीक आहे सर, जनतेला काय आव्हान करणार, तुम्ही काय सांगणार जनतेला? जनतेला आव्हान एवढंच आहे की ज्यावेळेस संप संपायची घोषणा होईल त्यावेळेस आपली पुढची कामं होतील। तोपर्यंत काही म्हणजे तुम्ही ऑफिसला येऊनही का तुमची कामं अडतील असल्यामुळे काही ऑफिसला येण्याचा काही प्रयत्न करू नका। जेव्हा संपेल त्यावेळेस आपल्याला निश्चित कळेल, त्यावेळेस आपली कामं मार्गी लागतील। माझं शशिकांत विद्याधर जोगे, अतिरिक्त कार्यभार सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी छत्रपती संभाजीनगर। गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा शहरातील एकमेव तलाव असलेला सिंगडा तलाव याची मान्सूनपूर्व सफाई करण्यासाठी तिरोडा नगर परिषदेचे अध्यक्ष अशोक असाठी यांनी पुढाकार घेतलाय। तिरोडा जुनी वस्ती येथील लोकांनी अध्यक्ष यांना पत्र देऊन तलाव सफाई करण्याची मागणी केली। त्यांच्या अर्जावर त्वरित कारवाई करत स्वतः उभे राहून संपूर्ण तलाव साफसफाई करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतलं। असे कर्तव्यदक्ष अध्यक्ष त्यांना लाभले असं परिसरातील लोकांचं म्हणणं आहे। लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून कायमस्वरूपी जागा आरक्षित करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आमरण उपोषण सुरू केले। सुमारे 200 महिला पुरुष या आंदोलनात सहभागी झालेत। सध्या उभारलेले फायबरचे स्मारक हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप करण्यात आलाय। वादळी वाऱ्यामुळे स्मारकाला धोका निर्माण होत असल्याने तातडीने सुरक्षित जागी स्थलांतर करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। प्रशासनाने लेखी आश्वासन द्यावं, अन्यथा उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी रघुनाथ आघाव यांनी। लोणार तालुक्यातील चिखला काकड या गावामध्ये आपण बघू शकता या ठिकाणी महिला आणि पुरुष या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेत।
आणि त्यांनी हे आमरण उपोषण जे सुरू केलंय त्यांच्या मागण्या काय आहेत? त्या ठिकाणी जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या जागेसंदर्भात त्यांनी जे आमरण उपोषण सुरू केलंय, नेमक्या वाद काय आहे, अडचणी काय आहेत आणि त्यांना पुतळा कुठे बसवायचा आहे, या संदर्भात या ठिकाणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. त्याच्याकडून आपण त्यांच्या मागण्यासंदर्भात आणि या स्मारकासंदर्भात जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजाधिराज छत्रपती यांच्या स्मृतीचं अभिवादन करून, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून, पुढील बाबी अशा आहे की 3 महिने अगोदर आमच्या गावामध्ये एक अज्ञात व्यक्तींनी सार्वजनिक जागेच्या ठिकाणी जिथं गावाचे लग्न समारंभ, कुकाचे कार्यक्रम, हळदीचे कार्यक्रम, गणपती मांडण्याचे कार्यक्रम, नवरात्रीचे कार्यक्रम आणि परत असे सांप्रदायिक कार्यक्रम, वारकरी संप्रदायाचे कार्यक्रम होतात. अशा ठिकाणी अज्ञात व्यक्तींनी रातोरात मधोमध त्या जागेच्या ठिकाणी पुतळा म्हणजे शिवाजी महाराजांचं स्मारक बसवलेलं आहे. आता त्या स्मारकावरून आमच्या गावामध्ये 2-3 महिने अगोदर काही वादविवाद निर्माण झाले होते. त्या वादविवादामध्ये आमच्या ग्रामस्थांना खूप काही भोगावं लागलं. काही म्हणजे ज्या ठिकाणी काही लोकांचा म्हणजे काही चूक नसताना, काही सहभाग नसताना अशा निर्दयी लोकांना म्हणजे आपलं अशा मासूम लोकांना त्या शिक्षा भोगावी लागली त्या बाबतीत. 3 महिन्याचा कालावधी गेला तरी प्रशासनाने या बाबतीत कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये. आता जे महाराजांचं जे स्मारक आहे ते सार्वजनिक ठिकाणी असून अतिशय निकृष्ट दर्जाचं, फायबरचं आणि एकदम 2-3 अँगलच्या भरोश्यावर असं साधारण उभं केलेलं आहे. आता हे कामधंद्याचे दिवस आहे, वाऱ्यावादनाचे दिवस आहे. गावाचे लोकं सर्व कामधंद्यात गुंतलेले असतील. एखाद दिवस महाराजांच्या स्मारकाचा अवमान होऊ नये, पुतळा वाऱ्यावादन येऊ नये, वारं किंवा पाऊस याने काही खाली कोलमडून पडू नये, त्या स्मारकाचा अवमान होऊ नये, यासाठी आम्ही इथं उपोषणासाठी बसलेलो आहे. तरी त्या बाबतीत या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर कधी काही विकृत बुद्धीचे लोकं परत काही गावाच्या ग्रामपंचायतीच्या काही ग्रामस्थावर काही परत आक्षेप घेऊन परत गावामध्ये काही वादविवाद निर्माण करतील. आता पहिले सुरुवातीचे झाले असून तरी प्रशासनाने काही कारवाई केली नाही. आता हे जे वादविवाद निर्माण झाले, याच्याबद्दल मी प्रशासनाला अशी एक मागणी करतो, की प्रशासनानं हा जो पुतळा आहे, हा पुतळा, हा जे स्मारक आहे, एका सुरक्षित जागी स्थलांतर करून त्याचं पक्कं बांधकाम करून त्याचा योग्य तो निर्णय घ्यावा आणि जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय सर्व ग्रामस्थांच्या वतीनं, ग्रामपंचायतच्या वतीनं, सर्वांच्या साक्षीनं, सगळ्यांच्या समोर सगळ्यांचा सहभाग घेऊन हा निर्णय घ्यावा. हा निर्णय जो स्मारकाचा जो निर्णय, स्थलांतराचा जो निर्णय, त्याचं जे पक्कं बांधकाम करण्याचा जो निर्णय आहे, हा ग्रामस्थांच्या किंवा ग्रामपतीच्या कुठल्याही त्यांच्या माघारी किंवा त्यांच्या गैरहजेरीमध्ये घेण्यात येऊ नये आणि किंवा तो जर घेण्यात आला किंवा त्या महाराजांच्या स्मारकाचा कुठलाही अवमान झाला तर त्या बाबतीत कुठलाही ग्रामस्थ किंवा आपली ग्रामपंचायत कुणीही जबाबदार राहणार नाही. त्यासाठी तर ते आपल्या मागण्यावर ठाम आहेत. त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा काय आहे ते आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नेमका आपला आंदोलनाचा उद्देश आणि आपली आंदोलनाची पुढची दिशा. सर्वप्रथम शिवाजी महाराज हे सर्वांचे आराध्य दैवत असून त्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला कोणताही विरोध नसून हा फक्त जागेचा प्रश्न आहे. हे जागा ग्रामसभा घेऊन ग्रामसभेच्या व्यतिरिक्त माघारी कोणताही निर्णय न घेता ग्रामसभेच्या वतीनं निर्णय घेऊन त्या जागेचं स्मारकाचं स्थलांतर करण्यात यावं आणि हा पुतळा फायबरचा असल्यामुळं कदाचित एखाद्या वेळेस वाऱ्या वावदानाने किंवा वानर, काही दगड काही लागून फुटू शकतो. त्यामुळं हा पुतळा, हा स्मारक सरकारने बाजूला बसून सर्व गावकऱ्याच्या वतीनं त्याची जागा निवडून सर्व गावकरी सहकार्य करतील, जागा बाजूला घेऊन ते स्मारक बसवावं. आणि ज्या उपोषणकर्त्या महिला आहेत त्या सुद्धा या ठिकाणी आक्रमक झालेल्या बघायला मिळतात. आपल्यासोबत उपोषणकर्ते महिला आहेत, त्यांच्याकडून आपण त्यांच्या मागण्यासंदर्भात आणि प्रशासनाला त्यांनी काय विनंती केली हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आमच्या मागण्या एकच आहे की जे सार्वजनिक जागेवर पुतळा मांडलेला आहे त्या पुतळ्याचे जे पक्क बांधकाम झाले पाहिजे आणि ते चांगल्या व्यवस्थित ठिकाणी मांडलं गेलं पाहिजे की ज्या ठिकाणी त्याचा अवमान होऊ नये. ज्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापुढे नतमस्तक झालं पाहिजे, अशा ठिकाणी हा पुतळा मांडण्यात यावा. आणि आज जे आम्ही आता उपोषणाला बसलेलो आहे हे अमरण उपोषण आमचं चालणार जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळणार नाही तोपर्यंत हे उपोषणाला आम्ही उठणार नाही. कारण गावासाठी ही एकच हक्काची जागा आहे.
त्यावर आमच्यावर जो आतापर्यंत जो अत्याचार झालाय तो कोणालाच दिसत नाही. जो प्रशासनही डोळे लावून बसलेलं आहे. आता एकंदरीत आता तुम्ही म्हणता हे स्मारक सुरक्षित जागी स्थलांतरित करा. नेमकं स्थलांतरित करण्यासाठी प्रशासनाने मंजुरात दिली तरी सुद्धा जर त्याला खर्च येतोय, हा खर्च कोण लावणार? गाव वर्गणीतून हा खर्च केला जाईल. नेमकं तुम्ही प्रशासनाला या उपोषणामध्ये मागणी काय केली? मागणी अशी केलेली आहे जी ज्या ठिकाणी शिवछत्रपती महाराजाचे स्मारक उभे केलेले आहे तेही जागा ही बालवाडीची आहे. तिथे लहान लहान मुलं खेळतात आणि एखाद्या अनुचित प्रकार जर घडला तर त्याची विटंबना व्हायला नको. त्यामुळे शासनाने योग्य त्या ठिकाणी आमच्या पुतळ्याला विरोध नाही. शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे आमचे आणि त्यांची विटंबना होऊ नये म्हणून व्यवस्थित ठिकाणी योग्य त्या ठिकाणी तुम्ही म्हणता विटंबना नेमकी विटंबना का होईल? नेमकं त्या जागेत अडचण काय आहे? या जागेत अडचण अशी आहे की ती जागा ही शासनाचे बालवाडीचे लहान लहान मुलं तिथं खेळतात. एखादा मुलगा किंवा एखादा अनेक तऱ्हेचे लोक असतात, अनेक विचाराचे लोक असतात. त्यांनी जर विटंबना केली तर याला जबाबदार कोण राहील? त्यामुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. माझी शासनाला एकच नम्रतेची विनंती आहे, हा पुतळ्याला विरोध नसून जागेला विरोध आहे आणि योग्य ती जागा त्या ठिकाणी निवडून महाराजाचं स्थलांतरित करून आम्ही सर्व गावकरी मंडळी लोकवर्गणीतून जो खर्च येईल तो खर्च आम्ही करायला तयार आहे. अतिशय आक्रमक या ठिकाणी हे गावकरी आणि महिला झालेले आहेत की त्यांच्या म्हणण्यानुसार आम्हाला आमचं स्मारक हे सुरक्षित ठिकाणी हवंय. ग्रामपंचायत प्रशासनानं आमच्या माघारी किंवा कोणत्याही प्रकारची जागा आरक्षित न करता या ठिकाणी महाराजांचं स्मारक योग्य ठिकाणी बसवावं ही मागणी त्यांनी दिली आणि या मागणीनुसार ही मागणी त्यांची जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण सोडणार नाही. या मुद्द्यावर हे ठाम आहेत. रघुनाथ आगाव, न्यूज मराठी 24/7 साठी चिखला काकड, बुलढाणा. फुलंब्री तालुक्यात अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या कथित बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पत्रकार राधेश्याम हिवाळे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनात काही व्यक्ती बनावट पदवी अथवा अल्प शिक्षणाच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करत असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. यापूर्वी तक्रारी करूनही प्रभावी कार्यवाही झालेली नसल्यानं अशा प्रकारांना आळा बसत नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. फुलंब्री पंचायत समिती अंतर्गत मनरेगा योजनेतील सिंचन विहीर, गायगोठा आणि घरकुलांची अनेक कामं गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून प्रलंबित असल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी पत्रकार राधेश्याम हिवाळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदन देऊन तातडीनं कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात शेतकऱ्यांच्या मंजूर कामांना प्रत्यक्ष सुरुवात न झाल्यानं लाभार्थ्यांना मोठा फटका बसत असल्याचं नमूद करण्यात आलंय. काही कामं प्रणालीतील बदलांमुळे डिलीट झाल्याचा आणि निधी परत गेल्याचाही आरोप करण्यात आलाय. प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी तसंच प्रलंबित कामांना तातडीनं मंजुरी देऊन अंमलबजावणी सुरू करावी अशी मागणी करण्यात आली. चोपडा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांविरोधात महसूल विभागानं कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. अवैध उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाकडून विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई करण्यात येते. चहार्डी MIDC परिसरात महसूल विभागाच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुरुम भरलेल्या 2 टिप्परवर कारवाई करण्यात आली. संबंधित टिप्पर जप्त करून तहसील कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले. तहसील प्रशासनाकडून एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनांवर कारवाई करण्यात आली. तसंच निमगव्हाण इथं आढळून आलेल्या अवैध रेती साठ्याचाही पंचनामा करण्यात आलाय. याशिवाय हातेड येथील एका रस्ते ठेकेदाराच्या परिसरात सुमारे 650 ब्रास क्षमतेचा अवैध गौण खनिज साठा आढळून आलाय. या साठ्यामध्ये मुरुम आणि कच्च्या खडीचा समावेश आहे. त्याचा पंचनामा करण्यात आलाय. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास तहसील कार्यालयाचे अवैध गौण खनिज उत्खनन वाहतूक नियोजित पथकामध्ये मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चहाडी परिसरातील MIDC व सरकारी जागेवरती छापा मारला असता या ठिकाणी 2 टिप्पर मुरमाने भरले आढळून आले. ती जप्त करण्यात आली असून पुढील काहीशी कारवाई सुरू आहे.
दोन्ही टिप्परमध्ये सुमारे 3 ग्रास मुरुम असून प्रत्येकी साधारणतः 3.5 लाख रुपये दंड आकारण्यात येत आहे. या मागील एप्रिल आणि मे महिन्यात तसेच सध्याच्या जून महिन्यामध्ये आपण आतापर्यंत अशी 14 वाहने याच्यावर कारवाई केली असून यामध्ये मुरुम, माती आणि रेती यांचा समावेश आहे. तसेच निमगावान येथे तांदवडीतील अधिकृत रेती लिलावधारकाने जो अनधिकृत साठा केला होता तो देखील सुमारे 1850 ब्लॉकचा साठा जप्त केलेला आहे. तसेच हातेड येथील हायवे ठेकेदार यांच्या प्रिमायसेसमध्ये 650 ब्लॉकचा साठा आढळून आला आहे. तसेच मुरुम, खडी, कच हे देखील जप्ती पंचनामा केला असून पुढील चौकशी सुरू आहे. मात्र आपल्या माध्यमातून आवाहन करतो की जी काही गौण खनिज आपल्याला वापरायची आहे ती रीतसर जो अधिकृत पुरवठादार आहे त्याच्याकडूनच आपण खरेदी करावं. तसेच शासकीय कामासाठी देखील आम्ही जी काही परवाने देत आहोत त्याच ठिकाणावर त्यांनी उत्पन्न केले तर त्या ठिकाणी नियमाला धरून असेल. तसेच या सीझनमध्ये विशेषतः जे शेतकरी बांधवांना शेतीसंबंधीला जी काही माती किंवा मुरुम लागतो ते देखील आमच्याकडे त्यांनी रीतसर परवाना घेऊन जी नाला खोलीकरण किंवा अजून काही इतर जे काही भूजशासनाची कामं असेल त्या माध्यमातून आपण सुरू करावेत. देऊळबंद या चित्रपटातून समाजात सकारात्मक विचारांचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती लेखक दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात आशावाद निर्माण व्हावा हा या चित्रपटाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलंय. मराठवाड्यातील दुष्काळाच्या काळात चित्रपटाच्या टीमनं आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुमारे 19 लाख रुपयांची मदत केली होती. तसंच चित्रपटाच्या नफ्यातील प्रत्येक रुपया अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आलाय. आत्महत्या करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत हा सकारात्मक संदेश देत समाजात जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात येत असल्याचं प्रवीण तरडे यांनी सांगितलंय. देऊळबंद 2 या चित्रपटात जे सांगायचंय ते मागचे 20 दिवस संपूर्ण महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलेले. अवघ्या पहिल्या 11 दिवसात 50 कोटीचा टप्पा पार पाडून आता चित्रपट 75 कोटीच्या आसपास येऊन थांबलाय अवघ्या 20 दिवसात. त्यामुळं मला चित्रपटातून जे सांगायचं होतं ते महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलंय. शेतकऱ्यांची आत्महत्या थांबवण्यासाठी किंवा एकंदरच आत्महत्या हा विषय थांबवण्यासाठी अनेक प्रयत्न केलेले आहेत, प्रयत्न चालू आहेत, चालू राहतीलही. परंतु मला असं वाटतं की देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची हा चित्रपट हा त्याच्यावरचा सगळ्यात मोठा तोडगा असेल. कारण मी खात्रीलायक सांगतो, माझा हा सिनेमा पाहिल्यानंतर मनामध्ये जर कुठलीही नकारात्मक गोष्ट येत असेल शेतकऱ्याच्या काय किंवा कुठल्याही सामान्य व्यक्तीच्या, तर ती नकारात्मकता संपणार म्हणजे संपणार. विदर्भात आले आहात, विदर्भातल्या यवतमाळ हा शेतकरी आत्महत्येसाठी यवतमाळ शेतकरी आत्महत्यांसाठी म्हणजे आजही जून महिन्यात ज्याचा मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या केलेला आहे. तुम्ही संवेदनशील अभिनेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. स्वामी समर्थांवरचा पिक्चर आहे, त्या पिक्चरच्या कमाईतून काही मदत त्या शेतकऱ्यांसाठी करण्याचा काही विचार तुम्ही केलेला आहे? काही मदत असं नाही. चित्रपटाचं शूटिंग गेल्या वर्षी सुरू असताना मराठवाड्यात दुष्काळ आला होता. त्यावेळी आम्ही ताबडतोब मी स्वतः निर्माती कैलास वाणींना विनंती केली की बाबा महाराष्ट्रात काहीतरी एवढा ओला दुष्काळ, मी इकडे काही शूटिंग करत बसणार नाही, तर मला मराठवाड्यात जायचंय. आणि मग मी स्वतःचं मानधन प्लस निर्मात्यांनी भरपूर देऊन मी तिथल्या तिथं बहुधा त्यावेळी 19,60,000 रुपये जमा केले होते आणि मी ते वाटले सगळ्या त्या शेतकऱ्यांची जी मुलं पुण्यात शिक्षण घेत होते त्यांना. आणि या सिनेमाचं काही मी आधीच घोषणा केली आहे, म्हणजे खूप बिझनेस करे की केलाय म्हणून नाही, चित्रपट रिलीज व्हायच्या 10 दिवस आधीच केली होती ना घोषणा. या चित्रपटातून आमच्या निर्मात्यांचा जो काही खर्च झालाय, पब्लिसिटी, प्रोडक्शन, या सगळा जाऊन जो प्रॉफिट उरेल, म्हणजे आता तर खूप प्रॉफिट आहे, जो प्रॉफिट उरेल त्यातला रुपयान रुपया आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी देऊन टाकणार. हा चित्रपट आपण आधी मकरंद करणार होता, मग स्नेहल मॅडम सोबत झाला हा चित्रपट. तर हा विषय तर फार गंभीर आहे, वास्तववादी विषय आहे. तर भविष्यात मकरंद साहेब ऑलरेडी या विषयावर काम करतच आहेत.
तर या त्यांना घेऊन या विषयावर आणखी चित्रपट बघायला मिळतील का काही? मकरंद सरांबरोबर जेव्हा चाललं होतं ती गोष्ट आहे 9-10 वर्षांपूर्वीची. ओके, 10 वर्षात वय बदलतात, सगळे संदर्भ बदलतात आणि मागच्या 10 वर्षात मराठी चित्रपट सृष्टीत स्त्रीप्रधान चित्रपटाला अचानक एक मोठं व्यासपीठ मिळालं. तुम्ही नीट बघा आणि बऱ्यापैकी बायकांनी अनेक गोष्टी हातात घेऊन संसाराचा गाडा पुढे ढकलतायत. शेतकऱ्यांच्या बाबतीत पण शेतकरी आत्महत्या करतो, पण एखाद्या शेतकरी बाईने आत्महत्या केलेलं ऐकलंय का कधी? कारण तिला 2 पोरं दिसत असतात, मेलेल्या नवऱ्याची आई म्हणजे तिची सासू दिसत असते, गोठ्यातली जनावरं दिसत असतात, परवा गेल्या महिन्यात पेरलेलं बी उगून आलेलं पीक दिसत असतं. त्यामुळं काय म्हणतात ना, सृष्टी निर्माण करणारी आत्महत्या करू शकत नाही. आणि त्या एका पॉइंट ऑफ व्ह्यूनी मी चित्रपटाची नायिका एका महिलेला केलं आणि ते वर्क झालं. कदाचित सिनेमा जो 100 कोटीच्या दिशेने चाललाय त्याच्यात एका महिलेला चित्रपटाची हिरोईन करणं हा महत्वाची धागा ठरलाय. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे गंभीर तक्रार केली आहे. निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या राजकीय हिताला हानी पोहोचवण्यासाठी कट रचण्यात आल्याचा आरोप करत संबंधितांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के.सी. वेणुगोपाल यांना ईमेलद्वारे केली आहे. वाटाघाटी करणाऱ्यांवर तसंच छुपा पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मागील काळात भाजपला मदत केल्याचाही आरोप शिंदे यांनी केलाय. काँग्रेसनं निवडणूक लढूच नये असं चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलंय. पालिका आणि विधान परिषद निवडणूक या दोन्ही ठिकाणी शरद पवार गटानं आमचा विश्वासघात केलाय असा गंभीर आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केलाय. नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला थोडीशी या पार्श्वभूमी सांगू इच्छितो, म्हणजे आपल्याला विषय लक्षात येईल. पुणे महानगरपालिकेची निवडणुका ज्या वेळेला 15 डिसेंबरला जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायची का नाही करायची असा ज्या वेळेला चर्चा सुरू झाली, त्यावेळेला प्रदेश काँग्रेस कमिटीने मुंबईमध्ये शहर अध्यक्ष म्हणून मला आणि प्रमुख नेत्यांना बोलवलं होतं. तिथं नंतर चर्चा झाल्यानंतर स्पष्ट सांगितलं होतं की अजितदादांची जी राष्ट्रवादी घड्याळ असेल त्याच्यावर आपल्याला जाता यायचं नाही, आपल्याला फक्त सुप्रियाताईंबरोबर जाता येईल, म्हणजे तुतारी बरोबर जाता येईल. आम्ही तो पक्ष आदेश मान्य करून पुण्यात आलो. त्यावेळेला तुतारीचे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला विनंत्या केल्या अनेक वेळेला, ते आमच्याबरोबर आले नाही. त्यांनी घड्याळाबरोबर युती आघाडी करून काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात तुतारी हा चिन्ह देऊन आमचे जवळजवळ 26 नगरसेवक प्रामाणिक कार्यकर्ते त्याच्यामुळे पराभूत झाले आणि काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालं. जानेवारी संपत नाही, जूनचा महिना येतो. 3 महिन्यामध्ये आणि कार्यपद्धती प्रदेशची अशी असते की आपल्याला कुणाला पाठिंबा जर द्यायचा असेल तर निवडून आलेले जे काही 15 नगरसेवक आहेत त्यांची बैठक कॉल करून आपल्याला द्यायचा. शेवटी आदेश हा राज्याचा असतो, प्रदेशचा असतो, तो मान्य करेल, पण चर्चा करून त्याच्यात घ्यायचं असं. अनेक नगरसेवकांचं मत होतं की ज्या तुतारीने आपल्या विरोधात निवडणूक लढली त्याला आपण पाठिंबा देऊ नये, आपण आपला उमेदवार उभा करावं. तरीही प्रदेशकडनं एक आदेश आला की तुम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा. आम्ही तो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा आदेश मान्य केला आणि त्यांना सह्या दिल्या. सह्या दिल्यानंतर अचानक 3 दिवसामध्ये असं कळतं की त्यांनी दिलीप वळसे पाटील आले, त्यांच्यावर चर्चा झाली आणि त्यांनी कोणालाही न सांगता परस्पर माघार घेतली. ही माघार घेतल्यानंतर जी काय माहिती आम्ही 2-3 दिवसामध्ये गोळा केल्यानंतर असं लक्षात येतंय की ही निवडणूक अशी नव्हती, ती पूर्णपणे मॅच फिक्सिंगची होती. काँग्रेस पक्षाला ह्या निवडणुकीमध्ये लढता येऊ नये कारण ती माघार घेणार नाही, त्या जागी राष्ट्रवादीला लढवायचं आणि मग राष्ट्रवादीला माघार घ्यायला लावायचं आणि भारतीय जनता पक्ष आणि जी काही राष्ट्रवादी आहे त्यांना बिनविरोध निवडून येता आलं पाहिजे. आमचं एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस पक्षाला निवडणूक न लढण्यासाठी ज्या ज्या नेत्यांनी, ज्या ज्या कार्यकर्त्यांना, आपल्याला एक गोष्ट एवढी स्पष्ट करतो, या
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे शेती जमीन संपादित होणार असल्यानं नागेवाडी परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध तीव्र होतोय. एका बाधित शेतकऱ्यानं आपली संपूर्ण जमीन या प्रकल्पात जाणार असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा आधारच हिरावला जाणार असल्याची खंत व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांनी शासनानं प्रत्यक्ष बांधावर येऊन परिस्थिती समजून घ्यावी आणि न्याय निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे. जमीन गेल्यास जगण्याचं साधन उरणार नाही असं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. दरम्यान शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलन सुरू असून बाधित शेतकरी विविध मार्गांनी आपला विरोध नोंदवत आहेत. बीड तालुक्यातील अंजनवती गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी असलेल्या 2 सख्ख्या भावांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त झालाय. पंजाब आणि पंढरीनाथ येडे यांच्या घरावरील पत्रे उडून गेलेत, भिंती कोसळल्यात, तसंच गृहोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय. याशिवाय पेरणीसाठी साठवून ठेवलेलं खतही पावसामुळे भिजून गेलंय आणि नुकसानग्रस्त झालंय. या दुर्घटनेत वैष्णवी येडे या 18 वर्षीय तरुणीला दुखापत झाले. तिच्या डोक्याला 4 टाके पडलेत. महसूल प्रशासनानं घटनास्थळी पंचनामा केलाय. कुटुंबाचं सुमारे 10 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. दरम्यान प्रशासनानं केवळ पंचनामे न करता तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी येडे कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात येते. काल 4-4:30 वाजता मोठा पाऊस वारं आल्यामुळं आमच्या घराचं नुकसान झालेली. सगळे पत्रे, भिंती, 5 रूमची पूर्ण नुकसान झाली. भिंती पडल्यात. घरातल्या सगळ्या संसारात उद्ध्वस्त झालाय. मोबाईल, लॅपटॉप मुलीला लागले भरपूर. मुलीचे डॉक्युमेंट, मोबाईल, लॅपटॉप सगळं खराब झाले. टीव्ही, दिवाण, पलंग सगळं फुटलंय. घरात सगळ्या पाणी झाल्यामुळं अन्नधान्य सगळं खराब झालंय. खताची नुकसान झाली. पेरणीसाठी खत बी भरलेलं. एकंदरीत किती नुकसान झाले पूर्ण? 5 लाखाच्या आसपास आमचे नुकसान झालेले. दोघा भावाचे मिळून 10 लाखापर्यंत आमचे नुकसान झाले सगळे. काय मागणी तुमची सरकारकडे? लवकरात लवकर आम्हाला काहीतरी मदत द्यावी. काय ना तुमचं? सुलभा पंजाब येडे. बीड तालुक्यातील अंजनवती येथील पाटील वस्तीवरील येडे बंधू काल संध्याकाळी 4च्या सुमारास जो वादळी वाऱ्याचा पाऊस आला, याच्यामध्ये त्यांच्या घरावरचे पत्रे उडाले, भिंती उडाल्या, संसारोपयोगी साहित्य सगळं भिजून गेलंय. एवढंच नव्हे तर जे खत पेरणीसाठी त्यांनी आणलं होतं तेही खत या ठिकाणी भिजून गेलंय. संसार एकत्रित उद्ध्वस्त झालाय. आज त्यांना जर झोपायचं म्हणलं संध्याकाळी तर निवाराची पंचायत आहे. ज्याप्रमाणे या ताईने म्हटलं की दरवर्षी येतात, पंचनामे करतात आणि मदत मात्र वेळेवर मिळत नाही. या प्रमाणामध्ये तातडीनं त्यांना मदत मिळायला पाहिजे. ज्याप्रमाणे सरकार लाडक्या बहिणींसाठी आपण खूप काही करत आहोत असं डांगोरं पेटतं, त्याचवेळी एखाद्या शेतकऱ्याची कन्या, तुमची लाडकी बहीण जेव्हा तिचा संसार उद्ध्वस्त होतो आणि तेव्हा ती सरकारकडे याचना करते की तातडीनं आम्हाला मदत मिळायला हवी, केवळ पंचनामे याच्यामध्ये आमचा वेळ वाया जायला नको, तेव्हा प्रशासनानं याची दखल घ्यायला पाहिजे. या ठिकाणी केवळ तलाठी नव्हे तर आमची अशी मागणी की तहसीलदार यांनी स्वतः भेट द्यायला पाहिजे, कारण यांचा संसार पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे आणि तशी मागणी आम्ही तहसीलदार चंद्रकांत शेळके यांना करणार आहोत. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.